कल रात से ढूंढ रहा हूं, एक भी कैमरा दिखाई नहीं दे रहा है। उल्लू बनाते हैं ये लोग, जॉनी को उल्लू बनाते हैं। काय समीर, त्या दिवशी कोळी बघत होता, आता काय किडे बघतो काय भिंतीवरची? डोक्यात एक किडा गेलाय माझ्या. कसला? काय माहितीये का जयेश दादा, काल रात्रीपासून मी कॅमेरे हुडकतोय, मला एक पण कॅमेरा दिसलेला नाहीये. अरे कॅमेरा जर हुडकायचा असेल तर इकडे कुठेतरी हुडकणं ठेवला असेल, तर वरती कशाला बघतोय? क्या बात है. काय बेरिंग पकडले तुम्ही. तुम्ही तुमची भूमिका सोडायलाच तयार नाही. मस्त गावाकडच्या माणसाचं मस्त बेरिंग जमलंय आणि तुम्हाला सूट पण होते ते कॅरेक्टर. बेस्ट परफॉर्मन्स. काय बोलतोय तू? मला हे कळतच नाही. या कॅमेऱ्यात बघून बोलताय ना, पण कॅमेरा कुठं? इथे मला कॅमेराच दिसत नाही. वेळ लागला का? काय बोलतोय तू? हो जयेश दादा, मला जरा 1-2 मिनिटं बोलायचं. जरा बसा ना. हे असं येड्यासारखं बोलणं नसेल तर बसतो. नाही हो, बसा. 2च मिनिट वेळ घेतो. किती महिने झाले तुम्हाला इथे या कोर्सला? मला आता 8 महिने झाले मी कोर्सला शिकवते, गणित शिकवते. 8 महिने? होय. बराच अनुभव मिळाला ना तुम्हाला मग. जयेश दादा, मला पण शिकायचं आहे गणित. खरंच शिकायचं? तुला खरंच गणित शिकायचं? अरे या घरात कोणाला आवडतच नाही ना. मला आवडतं ना. मग मी तुला पटवर्धन सरांची ओळख करून देतो, तू ये त्यांच्या क्लासला. पटवर्धन सर नाही, रणजित सर. रणजित काका आपला, त्याच्या ऍक्टिंग अकॅडमीत तो जो तुम्हाला अभिनयाची गणित शिकवतो ना, ती गणित शिकायची आहेत मला. वेळ लागला मला. हो जयेश दादा, जयेश दादा, काय तुम्ही मला काय माहितीच देत नाही आहे. म्हणजे एवढे नसीरुद्दीन शाह, ओमपुरी सारखी माणसं इथे येऊन शिकवतात आणि बस काय असं करणार तुम्ही मला? ऍक्टिंग अकॅडमी, नसीरुद्दीन शाह, काय येड लागलं काय तुला? हो जयेश दादा, बर एक सांगतो, मला सगळं कळलेलं आहे. काय कळलं? हेच या घरात जे नाटक चाललेलं आहे ते सगळं कळलंय. आणि या नाटकात तुम्ही ओम दादाच्या भावाचा जो रोल करताय ते सुद्धा मला कळलेलं आहे. आता बोला. मधू, मधू, मधू. काय झालं? काय झालं? काय अभिनय करतायत? काय काय बोलतो? आयला कळलं म्हणून. कसं कळलं? अरे जयेश दादा, तू नव्हतास ना रात्री काल, त्यामुळे तुला काहीच माहित नाहीये. याला कळलंय रणजित काकाच्या ऍक्टिंग अकॅडमी बद्दल. आपण सगळे इकडे ऍक्टर्स म्हणून काम करतोय, शिकतोय, त्याच्याबद्दल त्याला कळलंय. आपण सांगितलंय सगळं त्याला स्पष्टपणे. कसली ऍक्टिंग अकॅडमी? मी सांगतेय ना आता, ऐक ना. ते रणजित काकांनी जी ऍक्टिंग अकॅडमी सुरू केली आहे ना इथे, त्याच्याबद्दल त्याला कळलंय. कळलंय का? बर, मला नाही कळलेलं. अरे तो फार सिन्सिअर आहे रे. तो ना कॅरेक्टर सोडत नाही रे इतक्या. आणि कसं आहे, आमचं ठरलं होतं ना की बाहेरच्या समोर डिस्क्लोज करायचं नाही, त्यामुळे त्याला माहितच नाही की तुला कळलंय, आम्ही तुला सांगितलंय म्हणून. मग तो सगळं लपवतोय. खरं तर त्याला माहिती आहे सगळं. तू काय टाइमपास करतोयस इकडे? रणजित काकाचं लक्ष असतं, फिल्म मध्ये काम देणार नाही तुला. कुठे कॅमेरे पण सगळे? तू चल. काय? मला क्लासला जायचं, मला क्लासला जायचं. बर ठीक आहे, तू क्लासला जा, पण आल्यानंतर मला भेटायचं. कुठेही काही बोलायचं नाही. डायरेक्ट येऊन मला भेटायचं आधी. आणि कोणालाही ऍक्टिंग अकॅडमी बद्दल सांगायचं नाही. सिक्रेट आहे ना आपलं ते. कसं सांगून चालेल? हा निघ, जा जा जा. टाइमपास करू नकोस तू. ऍक्टिंग अकॅडमी. कॅमेरा तर एक पण दिसत नाही म्हणे ऍक्टिंग अकॅडमी.
हो जयेश दादा. एक गोष्ट मी विचारायला आलोय तुम्हाला. विचार. ऍक्टिंग अकॅडमी वगैरे काय नाही आहे ना? मधुने काय सांगितलं तुला आता? काहीही बोलायचं नाहीये. सगळीकडे असे कॅमेरे आहेत. कॅमेरे म्हणे इथं? नाही, तुमचाच ड्राफ्टिंग चाललंय. अहो मी माणूस आहे ना, मला सुद्धा 2 हात आणि 1 मेंदू आहे. नाही नाही, काही कामं घाईत नाही होत. अहो नंतर चुका झाल्यानंतर तुम्ही मलाच बोलणार आहात ना. किती वेळ म्हणजे? नाही मग एक काम करा, तुम्ही दुसरा वकील बघा. हो हो, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगला वकील मिळेल. नाही नाही, तुम्ही पैशाचा माज दाखवू नका. माझ्याकडे पैसे महत्वाचे नाही आहेत. माझ्याकडे माणसं महत्वाची आहेत. माझ्याकडे रिलेशन महत्वाचं आहे. नाही, या भाषेत बोलणार असाल तर तुम्ही प्लीज वकील दुसरा घ्या. हो, प्रधान सरांना सांगा. नाही नाही, माझ्यासाठी आत्मसन्मान पण तितकाच महत्वाचा आहे ना. तुम्ही माझ्याशी या भाषेत बोलणार असाल ना, तर मी सुद्धा तसंच बोलू शकतो. पण मला नाही बोलायचंय. मी एक साधी अपेक्षा ठेवतो तुमच्याकडे. मी नीट वागतोय ना तुमच्याशी, नीट बोलतोय ना, तर तुम्ही तसंच बोलावं. नाही, तुम्ही कोण असाल काय असाल मला काही फरक पडत नाही. ओके, ठेवा. चुकलंच. हो ना, युजलेस क्लायंट आहे रे. यांना वाटतं पैसे देतात म्हणजे वकिलाला विकतच घेतात. स्वतः पैसे हा वेळेवर देतच नाही. माझं चुकलं असं म्हणतोय. सॉरी, मी माझंच बोलत बसलो. तू का आला होतास? मी गौरीला पैसे द्यायला नको होते का रे? प्रामाणिकपणे सांगू तर हो, तू पैसे द्यायला नको होतेस. अरे ओम, पण खरंच क्रायसिस होता. गौरीच्या अकाउंटंटने मला सांगितलं की त्यांच्या संस्थेला कोणीतरी डोनेशन देणार होतं, ते तो अचानक बॅकआउट झाला म्हणून मी काही फंड्स ट्रान्सफर केले. दॅट्स इट. अरे पण तिला ते उपकार केल्यासारखेच वाटणार ना. अरे तुला इमोशन्स कळत नाहीत म्हणजे बेसिक सुद्धा कळत नाहीत काय? कसा आहेस तू? ओके, तू म्हणतोस तसं आपण प्रॅक्टिकली विचार करायचा म्हटलं तर ठीक आहे. आपण या सगळ्याकडे प्रॅक्टिकली बघूया. सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचा डिवोर्स काही सुखासुखी झालेला नाही. आय मीन म्युच्युअल अंडरस्टँडिंगने झालेला नाही. तुम्ही व्यवस्थित रीतसर भांडून एकमेकांना शिव्या घालत डिवोर्स घेतला. त्यात तू तिच्याकडे डिवोर्स मागितलास म्हणजे तिला नाकारल्याची भावना तिच्यात आहे आणि ती आयुष्यभर राहणार, आणि ते सुद्धा दुसऱ्या बाईसाठी. त्यानंतर तुम्ही एकदाही भेटला नाही, तुमच्यात काही संवाद नाही, आणि अचानक तू इतक्या वर्षानंतर तिच्या समोर उभा राहिलास आणि तिला पैसे दिलेस, ते तिला डिस्टर्बिंग वाटणारच ना. ओम, एका चांगल्या कामाला मदत, फक्त या हेतून मी पैसे दिले होते आणि काही हेतू नव्हता माझा. हो, पण हे तुला माहिती आहे, मला माहिती आहे, तिला माहित नाहीये ना. तू US ला गेल्यानंतर त्या बाईने स्वतः कष्ट करून स्वतःचं करिअर घडवलं. तिने कुणाची मदत घेतली नाही. तिच्या आयुष्यातले सगळे अप्स अँड डाऊन्स तिने हँडल केले. ती अत्यंत स्वाभिमानी बाई आहे. तिने हे घर सोडलं कारण हे घर तुझं होतं. ती आजपर्यंत कुठल्याही कुबड्याशिवाय जगलीये. तू अचानक अशा पद्धतीने तिला मदत केलीस तर तिचा अहंकार दुखावणारच ना. तुझा हेतू कितीही चांगला असला तरी त्या हेतू मागे तू आहेस ना. तुला ती कशी विसरेल? ते आहेच. ते करेक्टच आहे म्हणा. मी जातो US ला परत. जातो परत म्हणजे? काय झालं ओम, या सगळ्या प्रकारात ना एक गोष्ट झाली जी मला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हती, आणि त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. ती म्हणजे गौरी तुझ्यापासून दूर जाते. तिला सांगितलंच आहे ना सर की जर आपण दोघं एकत्र असलो तर
ती तुझ्याशी काही संबंध ठेवणार नाही आणि मला हे नकोय ओम. सो आय थिंक दॅट यू शुड गो टू हर आणि तिला सांग, पर्सनली भेटून सांग की तू मला नाकारलंयस आणि तिची निवड केलेली आहेस. अरे मला हे जे काही दिलंयस ना तू, ते खूप आहे रे माझ्याकरता. मी अजिबात या सगळ्याची अपेक्षाच केली नव्हती. हे सगळं मला मिळेल असं मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. हे सगळं आहे माझ्याजवळ, हे घेईन मी आणि I'll go back. नाही, तू कुठे जाणार नाहीस. लेट मी गो. हो, तू गेलास तर मी लग्नच करणार नाही असं मी म्हटलं तर ब्लॅकमेल करायचंय का आपण एकमेकांना? मी तू तिच्यासाठी माझा त्याग करणार आणि तिने तुझे उपकार नकोत म्हणून मला नाकारलं तर मी परत शेवटी तू सुद्धा नाही ती सुद्धा नाही असंच होणार ना माझं. हे त्याग का खेळताय तुम्ही? मी तुम्ही त्याग खेळताय आणि माझं खेळणं करताय, त्याचं काय? सॉरी. नाही, तू त्रास करून नको घेऊस. तू नको त्रास करून घेऊस. ओके, मी आता तुझीच गोष्ट तुला सांगतो. हा, हॉस्टेलमध्ये असताना बघ, तू मला सोडायला यायचं असतं तेव्हा मी धाय मोकलून रडायचो तुझ्यासमोर. तर तू मला काय सांगायचं असं? पाय घट्ट रोवून उभा राहा, सगळी भीती जाईल. आता मी तुला सांगतो, पाय घट्ट रोवून उभा राहा. मी आहे तुझ्यासोबत. Thanks. You know, I want to confess one thing. मला ना तुझ्यासारखं व्हायचंय रे. नो, नॉट जोकिंग, सिरियसली. काय ना, जसजसं मला हे जाणवायला लागलं की मी किती चुका केल्यात आयुष्यात, तेव्हा कळत गेलं की मी खूप वाईट वागलो रे तुझ्याशी. खूपच वाईट वागलो. आणि तरी आज मला तुझाच आधार वाटतो रे. कोणापेक्षाही जास्त तुझा आधार वाटतोय मला आज. आज तू माझा बाप झालायस. दॅट्स वाय आय वॉन्ट टू बी लाईक ईशा. आय मस्ट टेल यू, यू आर व्हेरी लकी. खूप मस्त नवरा मिळालाय तुला. आय एम सो प्राऊड ऑफ यू. काय बुवा? काय काय? कुठं? मी लकी आहे ना खूप. मस्त दौरा मिळालाय मला. एवढं काही केलं नाही. तुला माहितीये तू खूप चांगला आहेस. आता भाव नको का उगाच.
एम सो प्राऊड ऑफ यू. सेम टू यू. काय रे, काकेने तुला परत उभं केलं की काय? नाही ओम दादा, मला तुला काही विचारायचंय. खरं खरं सांगशील? खरं खरं म्हणजे मला असं वाटतंय की या घरी सगळेजण माझी खेचतायत, म्हणून विचारतोय मी. खरं खरं सांगशील? बोल ना. ओम दादा, रणजित काकानं मला काल जे जे सांगितलं ते सगळं खोटं आहे ना? तुला काय वाटतं? सॉरी टू से, पण खूप अशक्य गोष्ट आहे रे ही. म्हणजे ईशाताईच्या घरच्यांपासून तुम्ही काहीतरी लपवताय ना? काय लपवतोय? आता तूच असं मला विचारतोयस म्हटल्यावर काहीतरी लपवताय ना? काय लपवतोय माझ्या घरच्यांपासून? आता हे इथलं ऍक्टिंग अकॅडमी वगैरे सगळं खोटं आहे हे तर मला कळलेलं आहे, पण ही मानलेली नाती, खरी नाती, खोटी नाती, हे सगळं काय चाललंय या घरात? तू 5 मिनिटं माझी वाट बघ, मी आलोच. तू चल माझ्या बरोबर. कुठे? माझ्या खोलीत. नाही ओम दादा, तुला सांगायचं नसेल तर राहू दे. तुम्हाला भाऊ मानतोस? हो. माझ्यावर विश्वास आहे? आहे. मलाही तुझ्यावर विश्वास आहे. चल. वहिनी, चहा घेणार का? अरे तुम्ही आज इथेच अजून? तुम्हाला जायचं नाही का दोघांना ऑफिसला? मला काही सुचतच नाहीये. चहा घेणार का? मी नको म्हटलं ना आता. परत काय? नाही, तो जो आधीचा चहा होता ना तो खरा चहा होता, आणि हा आत्ताचा आहे ना तो न सुचलेला चहा आहे. हो, आपलं ठरलं नाहीये का की काही सुचलं नाही की विचारायचं चहा घेणार का? धना, काय झालंय ईशाताई? समीरला सगळं कळलंय. समीर ना, थांब त्याला बघतेच. आपण काहीच नाही करू शकत, त्याला कळलंय या बाबतीत. अगं हो, हे बघा, मग आम्हाला बोलवायचं ना, काहीतरी आम्ही थापा मारल्या असत्या तिथे येऊन. हो, हा, काय आणि कशा थापा मारणार होत आपण आणखी? मला माहितीये आमचंच चुकलंय, आम्हीच खूप जास्त ताणून धरलंय सगळं. प्लीज ईशाताई, काहीही चूकबीक नाहीये तुमची. तो आपल्या घरात राहतोय ना, त्याचा काय संबंध आहे आपल्या पर्सनल मॅटर्स मध्ये इंटरफेअर करायचा? काय म्हणतेस तू? तो आपल्याच फॅमिलीतला नाहीये का? फॅमिलीतला आहे तो. फॅमिलीतला असता तर फॅमिलीतल्या माणसांवर केस केली असती का कोर्टात? अगं मधू, तो त्याच्या बाबांचा वाद आहे ना, त्याचा मुद्दा नाहीच आहे तो. अगं पण बाबा काय हा काय सेमच आहे ना. एक मिनिट, तुम्ही दोघींनी आधी शांत व्हा. ओम दादा कुठे आहेत? आपण आधी त्यांना जाऊन भेटूया, चला. मी सांगितलं ना, ओमच त्याला सगळं सांगायला घेऊन गेलाय खोलीत. अरे तुम्ही थांबवा ना त्याला. असं काय? जा तू, पण माझ्या मते आतापर्यंत सगळं सांगून झालं असेल ओमचं. कठीण आहे, यांना कळतच नाहीये. त्याने जर त्याच्या बाबांना सांगितलं काय करणार होत आपण? मला नाही वाटत तो सांगेल सगळं आता. अच्छा, तुम्हाला माहिती आहे का आधीपासून? हे मस्त, कमाल आहे तुमची, खरंच कमाल आहे. आता काय करायचं आपण?
चहा. हा चहा करत होतात ना. कोणालाच काही सुचत नाहीये, सगळ्यांसाठीच करावं लागेल आता. तुला वाटतं ते सगळं खरंय? ही सगळी माणसं मानलेली आहेत. ऍक्टिंग अकॅडमी वगैरे असं काहीच नाही. आम्ही ईशाच्या घरच्यांशी खोटं बोललो आहोत आणि त्यांना खोटं सांगितलंय की हेच सगळे माझे खरे नातेवाईक आहेत. खरंच